नमस्कार. कसे आहात सगळे? आज कोडशेफचा कंटेस्ट स्टार्टर 188 सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करूयात. जेवढे जमेल तेवढे सॉल्व करू, बाकी बघूयात. चला, पहिला क्वेश्चन. रेड अँड ब्ल्यू जेम्स. सोपं वाटतंय. 91% आहे. ठीक आहे. रेड अँड ब्ल्यू जेम्स. देर आर रेड जेम्स अँड ब्ल्यू जेम्स. ठीक आहे. इच रेड जेम कॅन बी सोल्ड फॉर पी कॉइन्स आणि ब्ल्यू फॉर क्यू कॉइन्स. ठीक आहे. इट इज नॉट अलाउड टू टेक जेम्स ऑफ बोथ कलर्स. यू मे आयदर टेक ऑल रेड जेम्स किंवा ऑल ब्ल्यू जेम्स. फाइंड द मॅक्सिमम नंबर ऑफ कॉइन्स यू कॅन ऑब्टेन बाय टेकिंग सम ऑफ द जेम्स अँड देन सेलिंग देम. ओके, ठीक आहे. मॅक्सिमम नंबर ऑफ कॉइन्स यू कॅन ऑब्टेन. अच्छा, ठीक आहे. तर एकाच लाईनमध्ये इनपुट येईल रेड, ब्ल्यू, पी आणि क्यू, त्याचे प्राइजेस, आणि आउटपुट द्यायचे मॅक्सिमम नंबर ऑफ कॉइन्स यू कॅन मेक. ओके. टेकिंग द आर रेड जेम्स वुड बी 10. ठीक आहे. व्हाइल टेकिंग ब्ल्यू जेम्स वुड गेट यू 9. अच्छा, ठीक आहे. ज्याची कॉस्ट जास्त त्याला प्रिंट करायचं. हां, ठीक आहे, होऊन चालेल. ठीक आहे. इंट पी, सॉरी, आर, बी, पी अँड क्यू. ठीक आहे. तर मॅक्सिमम आपण प्रिंट करायचं ना. हां, काय करता येईल? इफ आर मल्टिप्लाय बाय पी इज ग्रेटर दॅन बी मल्टिप्लाय बाय क्यू. बरोबर. जर असं असेल तर सी आउट करायचं आपल्याला आर मल्टिप्लाय बाय पी. एल्स सी आउट करूयात बी मल्टिप्लाय बाय क्यू. बरोबर ना. आरची प्राईस आहे पी, बीची प्राईस आहे क्यू. ठीक आहे. टेन. ओके, लेट्स सबमिट दिस. करेक्ट. पहिला सॉल्व. दुसरा, ट्रेन इवन ऑर ऑड. क्लिक करायच्या आधीच भीती वाटते. अवघड असेल की सोपं असेल. शेफ विल बी गोइंग टू द जिम फॉर सम ऑफ नेक्स्ट n days. ऑन द ith day he is free to go to the gym for AI hours. Okay. हां. Chef does not want to go to the gym every day because he is lazy, but he also does not want to miss too many days without going to the gym once. Thus he decides that he will go every alternate day. He may go on days 135 किंवा 246. Find the maximum total hours he can invest in gyms. अच्छा, बरं. On ith day he is free to go. ठीक आहे. The first line of input will be number of test cases. मग नंतर each test case multiple lines. पहिले किती number of days. Second line will be integers. ठीक आहे. number of hours free from day. ठीक आहे. म्हणजे एक तर तो ऑड डेजला जाईल, नाहीतर एक तर तो इव्हन डेजला जाईल. बरं.
chef can train on 1 3 to spend 6 hours. अच्छा. The other hand, 2 days नाही समजत आहे. Some of in next days. काय विषय हा. बरं. नंबर ऑफ आवर्स इज गोईंग. अच्छा ठीक आहे, परत वाचून. शेफ विल बी गोइंग टू द जिम फॉर सम ऑफ द नेक्स्ट एन डेज. On the ith day, he is free to go to the gym for a of I hours. अच्छा, ith day a of I hours. अच्छा, ith day a of I hours. काय करायचंय. त्याला रोज जिमला तर जायचं नाही आहे, आणि त्याला खूप दिवस बुडवायचे पण नाही आहेत. तर तो अल्टरनेट डेज जाईल असं त्यांनी प्लॅन केलं आहे. हे समजत नाही, हे काय, हा काय विषय. पुढचे n दिवस तो जिमला जाईल आणि ते नंबर ऑफ डेज आहेत, म्हणजे आता पुढचे 3 दिवस तो जिमला जाणार, बरोबर. हां, मग हे काय म्हटलं आहे, आयत डेला ही इज फ्री टू गो टू द जिम फॉर ए ऑफ आय आवर्स. जर सेकंड डे असेल तर 2 hours असं. तर 1 2 आणि 3 4 दिवस जाईल एवढं. काय नाही समजत आहे. क्लॅरिफिकेशन आहे ते म्हणजे काय. तो पुढचे 3 दिवस जिमला जाईल, नंतर मग काय करणार तो. हे काय A of 2 A of 5 आणि A of 4 आहे का. एकदा
पीटी करून बघू, काय समजत तर नाही आहे. ऑन ईच डे ही इज फ्री फॉर AFI hours. AFI काय? ऑड नंबर क्या इवन नंबर, ठीक आहे. मग शेफ वॉन्ट्स टू मॅक्सिमाइज द टोटल आवर्स ही स्पेंड ॲट द जिम बाय चूसिंग आयदर ओल्ड डेज किंवा इवन डेज. यू हॅव टू चूज द ऑप्शन इवन किंवा ऑड दॅट यूज. हां ठीक आहे. मग AFI इज जस्ट द नंबर ऑफ आवर्स शेफ इज फ्री ऑन डे आय. अच्छा, म्हणजे AF2 म्हणजे हा तो 2 तासासाठी फ्री आहे. AF5 म्हणजे 5 तासासाठी फ्री आहे असं. हां, n इज इक्वल टू 3. अच्छा, असं आहे का ते? एक मिनिट सॉरी 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 की आता आपल्याला काय केलं आहे, 6217 दिलं आहे. अरे तर AF1 इज इक्वल टू 6. अरे असं का करतो आहे? AF2 इज इक्वल टू 2. AF3 इज इक्वल टू 1 आणि AF4 इज इक्वल टू 7. म्हणजे पहिल्या दिवशी तो 6 तास फ्री आहे, दुसऱ्या दिवशी तो 2 तास, तिसरा 1 आणि चौथा हा. अच्छा, आणि मग आपल्याला चूज करायचे की ऑडमध्ये जास्त दिवस तो जिमला जाणार की इवनमध्ये जास्त दिवस तो जिमला जाणार. अच्छा, आता याच्यामध्ये जर आपण ऑड घेतले म्हणजे A1 आणि A3 तर 6+1 किती होतं आहे? ऑडला जाते 7. आणि इवन घेतले तर 2+4 म्हणजे 2+7. इवनला जातोय तो 9, म्हणून इथं आले 9. अच्छा, सोपं आहे. आता फक्त याला कसं अरेंज करायचं, कसं कोड करायचं आहे बघूयात. पहिले तर टेस्ट केसेस घेऊ. ॲरे करायचा का एक ॲरे ऑफ 100 असं काहीतरी, त्याच्यामध्ये टाकून चेक करायचं का? N पर्यंत म्हणतात. N म्हणजे N. अच्छा, ओके 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 4. ओके ठीक आहे. इंट साईज घेतली, मग इंट डेज ऑफ साईज हा फॉर्म झाला बरोबर. आणि मग फॉर स्निपेट घेऊयात. काउंट विल बी साईज आणि याच्यामध्ये आपण काय टाकता येईल, डेज ऑफ आय. याला करू सीन, बरोबर ना?
एकदा प्रिंट करून बघू. बॅकग्राऊंड नाही देत आहे का? हॉस्टेलचे पोरं आहेत. एकदा प्रिंट करून बघू बरोबर येतं आहे का. की ॲरे व्यवस्थित घेऊन करतोय नाही. हो 2546217. अरे बरोबर 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 करतोय व्हेरी गुड. आता काय करायचं, आता एक काम करूयात आपण. इंट ऑड इज इक्वल टू 0 करू आणि इंट इवन इज इक्वल टू पण 0 करू. फॉर परत एक लूप लावू, त्याच्यामध्ये साईजच घेऊ आणि एक काम करू की ऑड कसं घ्यावं. ऑड 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 इफ I modulo 2 is equal to 0. I modulo 2 is equal to 0 की जर तो I इवन असेल तर इवन प्लस इज इक्वल टू डेज ऑफ I, एल्स ऑड प्लस इज इक्वल टू डेज ऑफ I. बरोबर ना. आता इवनमध्ये गोष्टी केल्यात आणि ऑडमध्ये गोष्टी केल्यात. तर सी आउट करून बघू फक्त. इवन ऑड ट्राय. हां ओके व्हेरी गुड. पहिलं आपण काय केलं, इवन प्रिंट केलं. ठीक आहे, इवन प्रिंट केलं आहे. तर याचं इवन किती होतं आहे, 0 आणि 4 6 आणि ऑड किती होतं आहे 5. हां बरोबर. मग आता हे दुसऱ्याचं इवन किती होतं आहे 7. हां ऑड किती होतं आहे 9. व्हेरी गुड. मग याचं इवन अरे जमलं ना. शेट आयुष्य नाही. आता फक्त कंडिशन लावायची. इफ इवन इज ग्रेटर दॅन ऑड सी आउट इवन एल्स सी आउट ऑड. डन. विषय खोल. व्हेरी गुड. झालं सॉरी. ओ आता सम 3. आता हा फक्त 50% लोकांनी सॉल्व केलेला आहे. ॲक्युरसी 50% आहे. बघू चला. गिवन अन ॲरे ऑफ एन इंटिजर्स. ठीक आहे. डिटरमाइन इफ देअर एक्झिस्ट अन एम्प्टी सबसिक्वेन्स. हां ऑफ ए सच डॅट द सम इज डिव्हिजिबल बाय 3. सबसिक्वेन्स ऑफ ए. तर हे प्लस दिलं आहे म्हणजे इथं त्याचं असेल काय बोलतात त्याला एक्सप्लेनेशन असेल.
B is said to be subset of A if B can be formed by deleting some elements in A without rearranging the order of remaining elements. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल 1, 2, 1, 1, 2, 3, 2, 3 are valid subsequence of 1, 1, 2, 3 but not 2, 1, 2, 2 subsequence म्हणजे रिअरेंजिंग द ऑर्डर. अच्छा म्हणजे असा सबसेट जो डिलीट केल्यानंतर ह्याची ऑर्डर चेंज नाही होणार. जसं की समजा 2, 1 केलं आपण 2, 1 पण आता हा 2 इथला घेतला का इथला घेतला. हा हे समजलं की 1, 2 जर आपण रिमूव्ह केला म्हणजे हा रिमूव्ह केला तर 1, 3 राहतो, याची ऑर्डर पण चेंज होत नाही आहे. 2, 3 रिमूव्ह केला म्हणजे हा रिमूव्ह केला याची पण ऑर्डर चेंज होत नाही आहे. 2, 2 आहेच नाही, 2, 1 पण आहेच नाही. हां बरं ठीक आहे. ऑफ ए determine if there is a non-empty subsequence such that sum is divisible by 3. You don't need to print an example of such subset. Print yes or no. First line of input will contain single integer t denoting the ठीक आहे जाऊ देते. Each test cases consist of multiple lines. ठीक आहे. पहिलं size of array आणि त्याचे एलिमेंट्स येस और नो आउटपुट करायचं आहे ऑन वेदर देअर एक्झिस्ट अ नॉन एम्प्टी सबसिक्वेन्स विथ सम डिव्हिजिबल बाय 3. काय करायचं हे ते हा एक झालं ना, 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, 3 आणि 3 6 बरोबर. ठीक आहे. There is only one element, so divisible by 3 is not possible. There is only one element, divisible by 3 not possible. We can take the whole array 1, 2 as that has sum of 3. खालचं काय मग हा 15 पण होतो आहे, 3 पण होतो आहे, 4 नाही होत. म्हणजे फक्त ॲड करून तसं आहे का काही. पण सबसिक्वेन्सचा काय विषय आहे, सबसिक्वेन्सचा विषय नाही समजत आहे मला. बाकी समजलं आहे. सम डिव्हिजिबल बाय 3 पाहिजे फक्त. हे ठीक थांब सॉल्व करून बघू. सॉल्व नाही ट्राय करून बघू. हां हे काय हे पण शिकायचं आहे. हे नाही आहेत मला मित्रांनो. आय गेस याला व्हेक्टर म्हणतात. जाऊ दे आपण नॉर्मल ॲरे बघू. ॲरे ऑफ साईज फॉर if some %30 cout yes else cout no. बरोबर ना. बघू बाबा माहीत नाही मला, जे होईल ते होईल.
अरे बरोबर आहे की. सब सिक्वेन्सचा काय विषय आहे मग? टेस्ट केसेसमध्ये काहीतरी असणार, काहीतरी टाकलेलं असणार यांनी. आहे का, म्हटलं होतं ना. काय का होत नाही आहे, समजत नाही आहे ते. बाकी कळालं आहे. सम डिव्हिजिबल बाय 3 असल्यावर यस नो प्रिंट करायचं, पण सब सिक्वेन्सच काहीतरी वाटते बरं का, की सब सिक्वेन्स जर असेल नसेल. हे इथून इथपर्यंत हा एवढा सेंटेन्स विषय करतोय. काय करावं, ChatGPT? ठीक आहे, चेक, लेट्स चेक. You are very close, but the problem asks if any non-empty subsequence, not necessarily the entire array, has some of choice. You are checking the entire sum, but the question asks if any subsequence has. एक मिनटं, मला प्रॉब्लेम कळाला आहे का? पण सबसिक्वेन्स आहे, पण सबसिक्वेन्स जर 3चा घेतला तर, किंवा 2च्या ऐवजी 3चा घेतला तर. अच्छा, हां हां हां, थांब समजलं. म्हणजे की आता समजा हा ॲरे आहे, आणि ह्या ॲरेमध्ये जर हे मधले 2 एलिमेंटचा जो सम आहे तो जर डिव्हिजिबल बाय 3 असेल तर डायरेक्ट येस प्रिंट करायचं, बाकी चेकच नाही करायचं, असं काही आहे का? बघू थांब. You only need to check if there is any subsequence, at least one element or more, with sum divisible by 3. If single is direct print yes. If there are two elements whose sum is divisible by 3, direct print yes. You can simplify solve using dynamic programming with modulo 3. मित्रा, मला डायनॅमिक प्रोग्रामिंग येत नाही. Initialize a set of modulo values you can make with subsequence. Go through each element. For each value already in the set, try adding the current element and store the new value modulo 3. If 0 is ever in the set, print. Modulo 3. Track all possible modulo 3 sums from subsequences. For each number, check its modulo 3, combine with all existing sums, and add new ones to the set. Quick hack: try all subsequence up to 2n, but best is to use set int mods. काय करायचं आहे कोर्स करणार आहे, पण सध्या याच्यावरतीच काम बघावं लागेल. डायरेक्ट प्रोग्रामिंग शेवटचा टॉपिक आहे ना एकदम,
म्हणजे त्या कोर्समध्ये बघितलं होतं, कोर्स घेतला आहे मी, त्या कोर्समध्ये बघितलं होतं. स्टार्टिंगला तर हेच आहे, ॲरे, स्ट्रिंग, रिकर्शन, वेक्टर्स, ग्राफ, ट्रीज. ठीक आहे, इनपुट हा आहे. इनपुट हा असेल तर मग काय नाही होत ना. वाला नॉट वर्क्स. सॉल्व नाही करणार आहे मी, आन्सर सबमिट पण नाही करणार, फक्त समजून घ्यायचा विषय. वेक्टर वापरलं, वेक्टर नाही माहीत मला काय आहे. ठीक आहे, वेक्टर वगैरे बघू, मग करू हा क्वेश्चन परत सॉल्व. न्यू मॉड्स डॉट इन्सर्ट वगैरे वगैरे वगैरे. नाही ना, समजत नाही, सॉल्व करून फायदा काय. हा कॉपी पेस्ट करून टाकू शकतो आपण, रँकिंग घेऊ शकतो, पण नको. वाय, बाय बाय. ठीक आहे, जाऊ द्या, हा क्वेश्चन सॉल्व नाही करत आपण. 2 क्वेश्चन केलेत, खूप झाले, विषय सॉर्टेड. आता वाजलेत 9/28 तारीख. बापरे, हा कसला अवघड असू शकतो मग. स्वॅप इन अ स्ट्रिंग. स्ट्रिंग जरा जमतं बरं का. ABCC टू ACBC, ACCB, or than 2 operators can be proven to be impossible. एक क्वेश्चन बघितला होता मी, नॉर्मल प्रॅक्टिस प्रॉब्लेम्समध्ये बघितला होता, स्ट्रिंगचा क्वेश्चन होता. आय गेस 900 रेटिंग होती त्याची. स्ट्रिंगचा होता, नॉर्मल क्वेश्चन होता, फक्त काय करायचं होतं, इंटरचेंज करायच्या होत्या व्हॅल्यू. 900 रेटिंग होती, एवढा सोपा होता तो. फक्त दर कॅरेक्टरमध्ये जाऊन काहीतरी बघायचं होतं. आता हा हे काहीतरी वेगळंच आहे की मोर दॅन 2 ऑपरेटर्स कॅन बी प्रूव्हन टू बी इम्पॉसिबल. थांब बघू. इन वन ऑपरेशन यू कॅन डू आयदर ऑफ द फॉलोइंग. चूज अन अकरन्स ऑफ AB इन द स्ट्रिंग कन्वर्टेड टू BA. असं असेल तर असं उलटं करायचं का फक्त. यू आर नॉट अलाउड टू ऑपरेट ऑन ॲडजस्टंट एलिमेंट्स अँड मॅक्सिमम नंबर ऑफ ऑपरेशन्स यू कॅन डू. इट कॅन बी प्रूव्हन. द आन्सर इज फायनाईट. ABचं BA होईल ना, होऊन. अच्छा, BCचं CB केलं आहे. हां, आणि मग परत ह्या BCचं ACCB. अच्छा, एक तर आपण ABला चेंज करू शकतो, नाही तर BCला चेंज करू शकतो. मग AB आहे की, ABला कर ना चेंज. नाही ना, समजत नाही. ह्या दोघांना चेंज केलं त्याने, कारण AB आहे ना, ABला चेंज करू शकतो आपण, बरोबर. मग नंतर काय चेंज केलं, परत ह्या ABला चेंज केलं. नाही समजलं आहे थोडं प्रॉब्लेम, पण स्ट्रिंगचे फंक्शन्स वगैरे सध्या जमत नाहीत. ठीक आहे, इथपर्यंतच होता व्हिडिओ. आता बाकीचे क्वेश्चन अवघड जातात आहेत, बघू. चालेल, तर लोड करूयात. 2 सॉल्व केले, एक काही जमला नाही. चालेल मग, चला, एवढाच होता व्हिडिओ. धन्यवाद पाहण्यासाठी. आणि माझ्या चॅनलवरती फक्त सॉल्विंगचे व्हिडिओ येतील, म्हणजे मी कसा सॉल्व करू शकतो आहे, माझी सॉल्विंगची स्किल दिवसांदिवस वाढते आहे कमी होते, हे चेक करण्यासाठी हा चॅनल बनवण्यात गेलेला आहे. याच्यावरती जर तुम्ही या आशेने आला असाल की आपल्याला आन्सर्स भेटतील, सोप्या प्रश्नाचे उत्तर भेटतील, पण असं समजा आता मी हा व्हिडिओ बनवला आहे स्टार्टर्स 188चा, तर याच्यामध्ये सगळेच क्वेश्चन सॉल्व असतील असं नाही. 2 असतील, 3 असतील, जेवढे मला येतील तेवढे मी सॉल्व करेल.
आणि माझ्या जर्नीचा हा चॅनल असेल. सो फक्त तेवढं डोक्यात ठेवा. मला माहीत नाही आता मी हा व्हिडिओ पब्लिकली टाकेल की फक्त अनलिस्टेड ठेवेल. जर टाकला तर कमेंटमध्ये कोणी विषय करू नका. ठीक आहे, चला काय विषय नाही मित्रांनो, भेटूयात आता आय गेस पुढचा बुधवार. ओके चला, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.